नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। पावसाळ्यामध्ये ना आपल्याला भरपूर समस्या उद्भवतात, तर त्या समस्यामध्ये हे 6 उपाय जर तुम्ही नक्की आजमावले तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये येणाऱ्या समस्या नक्की सामोरं जावं लागणार नाही आणि एक जबरदस्त टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नवीन असाल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा। टिप नंबर पहिली, आता पावसाळा म्हटलं तर पाय पुसण्यासुद्धा ह्या चांगल्याच हव्या। नुकतीच मी डीमार्टला गेले त्यामुळे म्हटलं छोटासा जी काही टिप आहे तुमच्यासोबत शेअर करावी। अशा भरपूर व्हरायटीच्या पायपुसण्या असतात आणि प्राइस म्हटली तर आपल्या घेण्यावरती असते, कमी जास्त। पण कमी पैशामध्ये तुम्ही बेस्ट जे आहे त्या पायपुसण्या कशा घेऊ शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे। विथ प्राइससुद्धा मी तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करणार आहे। आता बघा, अशा पद्धतीने जी मी तुम्हाला आता हातामध्ये दाखवली तशा वॉटरप्रूफ पायपुसण्या निघालेल्या आहेत। आता त्या पायपुसण्या म्हटलं तर त्या थोड्याशा महागसुद्धा येतात किंवा मग त्या कधी कमी रेंजच्या सुद्धा मिळतात। जास्तीत जास्त त्या 150 पर्यंत असतात आणि कमीत कमी 80 ते 100 रुपयापर्यंत मिळतात। त्याचबरोबर अशा ज्या एकदम मऊसूत पायपुसण्या असतात त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता। बघा, ह्या अशा आता पायपुसण्या वॉटरप्रूफ पायपुसण्या निघालेल्या आहेत। पण मला नाही माहिती की मला जे आहे ही घ्यायला पाहिजे होती की नाही, पण मला ह्या बिलकुल जे आहे ॲज सच आवडल्या नाही। त्याचं कारण काय ते मला नाही माहिती। मग मी काय केलं की 5 पायपुसण्या आणल्या। आता ह्या कमी रेंजमध्ये सुद्धा आहेत आणि चांगल्या सुद्धा आहेत। त्यामुळे मला असं वाटलं की आपल्या बाथरूम समोर जे आपण पायपुसण्या ठेवतो त्या अगदी चांगल्या असल्या पाहिजे। पाय आपण एखाद्या वेळेस ठेवला तर त्याचा जो काही खालचा बॉटम असतो तो सरकायला नको। तर अशा पद्धतीने ह्या पायपुसण्या आहेत। पण ह्या जुन्या जर झाल्या ना तर याचं जे काही मागची बाजू असते ना ती निघते। पण ह्या दिसायला सुंदर होत्या त्यामुळे हॉल वगैरेसाठी मी घेतल्या। पण ह्या ज्या खालच्या तुम्हाला 2 दिसते आहेत, वरच्या ज्या 3 होत्या त्या 99 रुपयाला प्रत्येकी एक भेटलेली आहे आणि ह्या ज्या काही खालच्या 2 आहेत ह्या 79ला एक अशा पद्धतीने भेटल्यात। जर तुम्ही मुंबई साईडला राहत असाल, पुण्या साईडला राहत असाल तर मार्केटमध्ये जे आहे जे की फॉर एक्झाम्पल दादर मार्केट आहे, ह्या ठिकाणी जे आहे तुम्ही गेलं तर ह्या पायपुसण्या अगदी 50, 40 किंवा 60 किंवा जी मी तुम्हाला दाखवली ती 100 रुपयाला सुद्धा मिळते। आणि मी हे किड्स रनर म्हणून घेतलेलं आहे, ज्याचा वापर मी जे आहे किचनमध्ये करणार आहे। मला ते 240 रुपयाला मिळालेलं आहे। तर याचा वापर रनर म्हणून न वापरता मी वेगळ्या पद्धतीने करणार आहे। आता ज्या बाथरूमसाठी मी घेतलेल्या आहेत, तुम्ही बघा कधीही पावसाळ्यामध्ये बाथरूम बाहेर कधीही अशा पायपुसण्या घ्यायला हव्यात की ज्या बिलकुल सटकायला नको। सो तुम्ही बघू शकतात 80 रुपयामध्ये जबरदस्त पायपुसणी मला भेटली। मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही तिथूनच घ्या, पण अशी पायपुसणी घ्या की जी अगदी सटकायला नको आणि त्यामध्ये पाणी व्यवस्थित ॲब्झॉर्ब व्हायला हवं। कारण पावसाळ्यामध्ये जर आपण पायपुसण्या धुतल्या तर त्याला जे आहे सुकण्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि बऱ्याचदा त्या जर सुकायला सुद्धा लागल्या, सुकल्या जरी तरी त्यामधनं कुंभटवास येतो। त्यामुळे पावसाळ्यात पायपुसण्या निवडताना त्या पायपुसण्या जास्त जाडही नको आणि सटकणाऱ्याही नको, जेणेकरून त्या लवकर सुद्धा सुकतील आणि आपलं काम सुद्धा सोपं होईल। सो किड रनरचा वापर मी इथे किचनमध्ये ॲज अ पायपुसणी म्हणून करते। सो तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की आजमावू शकता। चला, 2 नंबरची टिप जी की सगळ्यांना खूप कामी येणार आहे। पावसाळा म्हटलं शूज आपण घातलेला असतो, पण पावसामुळे शूज हा जो आहे ओलसर होत असतो। सगळ्यांना ही समस्या उद्भवते। मग घरी आणल्यानंतर पटकन त्या ओलसर शूजमध्ये जर न्यूजपेपर तुम्ही घालून ठेवला तर जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण न्यूजपेपर ॲब्झॉर्ब करतं आणि शक्यतोवर पावसाळ्यामध्ये ऊन पडत नाही, त्यामुळे फॅन खाली शूज आपला ठेवावा, त्यामध्ये न्यूजपेपर घालावा। एक्स्ट्रा आतलं पाणी न्यूजपेपर जो आहे तो ॲब्झॉर्ब करून घेतो आणि वरचं जे काय ते हवेनं इझिली जे आहे ते सुकल्या जातं। त्याचबरोबर ओला रोजच आपला शूज होत असेल तर मग अशा वेळेस ना त्यामधनं स्मेल येतो। तर तुम्ही रूम फ्रेशनर किंवा तुम्हाला जो आवडता परफ्यूम आहे तो तुम्ही त्याच्या आतमध्ये जर मारला ना तर त्यामधनं बिलकुल कुंभटवास वगैरे येत नाही। चला, नंतरची टिप बघूयात। आता पावसाळा म्हटलं तर घरामध्ये कुंभटवास येतोच येतो। मग आता ना मी तुम्हाला एक छोटी टिप शेअर करणार आहे आणि ही तुम्हाला खूप काम येणार आहे आणि अगदी सोपी आहे। एखादी छोटीशी डबी वगैरे तुम्हाला घ्यायची आहे किंवा मग बघा आपल्याकडे औषधे असतात ना, तर औषधांमध्ये ना ते झाकण मिळतं, जे आपलं सिरप असतं ते झाकण जे असतं ट्रान्सपरंट ते घेऊ शकता। त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, एक छोटासा कापूस घालायचा आहे। कापसाचा गोळा तुम्हाला इकडे घ्यायचा आहे। जास्त मोठा घ्यायची गरज नाही, छोटाच घ्यायचं। त्यानंतर जे आपलं फॅब्रिक सॉफ्टनर असतं ते तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे। जर तुमच्याकडे फॅब्रिक सॉफ्टनर नसेल, जर लिक्विड डिटर्जंट असेल ते घालू शकता किंवा मग तुमच्याकडे जर परफ्यूम असेल, तुमचा आवडता परफ्यूमच तुमच्याकडे असतो, सो तो परफ्यूम
तुम्हाला इकडे मारायचं आहे. म्हणजे काय, घरामध्ये अगदी छान असा सुगंध दरवळत राहतो. हे फक्त एकाच रूममध्ये नाही ठेवायचं, तर प्रत्येक रूममध्ये तुम्हाला अशा पद्धतीने हे ठेवायचं. किचनमध्ये, हॉलमध्ये, बेडरूममध्ये, त्याचबरोबर तुम्ही जे आहे बाथरूममध्ये सुद्धा हे ठेवू शकता. खूप छान याचा सुगंध दरवळत राहतो. हा सुगंध जास्तीत जास्त 3 ते 4 दिवस राहील. त्यानंतर तुम्हाला या कापसाच्या गोळ्यावरती पुन्हा कम्फर्ट किंवा जे तुम्ही वापरत आहात ते टाकायचं आहे, कारण ते ड्राय होऊन जाईल आणि पुन्हा एकाच कापसाच्या गोळ्याचा तुम्ही अगदी 15 दिवस सुद्धा वापर करू शकता. जर तुमच्याकडे अशी काही डब्बी नसेल, सिरपचं झाकण नसेल, तर सरळ कॉटनवरती तुम्हाला वरच्या बाजूने जे आहे त्यावरती कम्फर्ट टाकायचं आहे आणि हे अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही कानाकोपऱ्यात ठेवायचं आहे. कशी वाटली टिप कमेंट करून नक्की सांगा. चला नंतरची टिप बघूयात. तर टिप नंबर 4, जी की तुम्हाला रोज कामी येणार आहे. इकडे मी 3 ते 4 लवंग घेतलेले आहेत. ह्या आपल्याला कुटून घ्यायच्यात. तुम्ही ना खलबत्त्यामध्ये सुद्धा हे कुटून घेऊ शकता किंवा मग एखाद्या न्यूजपेपरचा वापर केला तरीही चालेल. आपल्याला जास्तही पावडर करायची नाही, अगदी थोडंसं आपल्याला घ्यायचं, म्हणजे काय त्याचा स्मेल जो आहे ना तो अजून चांगला येईल. त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहेत काही तेजपत्ताची पानं. एक साधारणतः 5 ते 6 तेजपत्ताची पानं सफिशियंट होऊन जातात. आणि आपल्याला ना ह्या तेजपत्ताच्या पानावरती ही जी आपण पावडर करून घेतलेली किंवा थोडीशी क्रश करून घेतलेली लवंग आहे ती ठेवायची आहे. त्यानंतर त्यावरती आपल्याला 1 ते 2 कापूरच्या गोळ्या घ्यायच्यात. आणि जर घरामध्ये खूप चिलटं आली असतील, मच्छर झाले असतील, कुंबट वास येत असेल, तर अशा वेळेस रोज संध्याकाळी दारं खिडक्या बंद करून तुम्हाला याचं जे आहे अशा पद्धतीने जाळ करायचा आहे. जाळ केल्यानंतर एकदम घरामध्ये छान कपूरचा स्मेलसुद्धा येतो, पॉझिटिव्हिटीसुद्धा येते आणि घरातून चिलटं, माशा वगैरे सगळ्या निघून जातात. सो अशा पद्धतीने तुम्ही नक्की करू शकता. सोप्पा आहे अगदी. आपल्या मसालादानीमध्ये लवंग असते, तेजपत्ता असतो आणि कापूर तर आपण पूजा वगैरेसाठी तर वापरत असतो. त्यामुळे अशा पद्धतीने नक्की करा. जर तुमच्याकडे हा कापूसऐवजी तुम्ही भीमसेनी कापूर जर वापरला ना तर अतिउत्तम. आणि मग दारं खिडक्या बंद केल्यानंतर याचा जो आहे हे विझल्यानंतर याचा धूर होतो आणि तो धूरसुद्धा आपल्याला घरातच राहिला पाहिजे. त्यामुळे आधीच दारं खिडक्या बंद करा. पण हे करत असताना आपल्याला फॅन मात्र सुरू ठेवायचा नाही, फॅन आपल्याला बंद करायचा आहे. हा व्हिडिओ कोठून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, पावसाळ्यातल्या 6 उपाय आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. आता बघा हे पूर्ण विझलेलं आहे आणि अशा पद्धतीने यामधनं धूर निघतो आणि हाच धूर आपल्याला जो आहे आपल्या घरामध्ये राहिला पाहिजे. चला नंतरची टिप बघूयात. पावसाळ्यामध्ये ना सगळ्यात मेन ही टिप मला अशी वाटते, कारण पावसाळ्यामध्ये आपले कपडे तर सुकतच नाही, पण रोज वापरात येणारा हा टॉवेल. आता ह्या टॉवेलमध्ये 2 प्रकारचे टॉवेल तुम्हाला दिसत आहेत. पण पावसाळ्यामध्ये नेमका कोणता टॉवेल वापरावा? ज्यावरती माझा हात आहे तो आहे मायक्रोफायबरचा टॉवेल. खरं तर पावसाळ्यामध्ये या टॉवेलचा बिलकुल वापर करायचा नाही, कॉटन टॉवेलचाच पावसाळ्यामध्ये वापर करायचा. याचं काय बरं कारण आहे? कारण पावसाळ्यामध्ये जे आहे कपडे सुकत नाही, ऑलरेडी हा टॉवेल ओलसर होत असतो. सो मायक्रोफायबरचा टॉवेल घेतला तर त्याने जे आहे पाणी तर छान व्यवस्थितरित्या पुसल्या जातं, पण त्याला सुकायला खूप वेळ लागतो आणि अशा वेळेस जर तो व्यवस्थित सुकला नाही तर त्यामधनं खूप कुमट वास येत असतो किंवा वेगळ्याच पद्धतीने स्मेल येतो. पण कॉटनचा टॉवेल हा खूप लवकर सुद्धा सुकतो, त्यामधनं स्मेलसुद्धा येत नाही. त्यामुळे पावसाळ्या ऋतूमध्ये तुम्हाला आवर्जून कॉटनच्या टॉवेलचा वापर करायचा आहे. आता बघा पावसाळा म्हटलं तर घरामध्ये चिलटं, मच्छर हे होतातच. आणि जर तुमच्या घरामध्ये जर झुरळ झाले असेल ना तर ते रात्री जे आहे किचनच्या या सिंकमधून जे आहे ते नेहमी येत असतात. सो तसं यायला नको. किंवा मग बऱ्याचदा कधी एखादी पाल वगैरे सुद्धा जर हे फिरत असेल, सो अशा वेळेस रोज रात्री झोपत असताना सिंक वरती जो आहे हा जो काही मी तुम्हाला पावडर सांगणार आहे ती पावडर तुम्हाला टाकायची. कशी बनवायची ती पावडर चला ते बघूया. तुम्हाला एक डांबर गोळी घ्यायची आहे. डांबर गोळी म्हणजेच नॅफ्थलिनची गोळी, ही कुठेही आरामात व्यवस्थितरित्या मिळते. याची आपल्याला ना पावडर करून घ्यायची. एक डांबरची गोळी आणि एक कापूरसुद्धा तुम्ही इकडे घेऊ शकता. आता हे व्यवस्थितरित्या जो आहे आपल्याला पावडर करायची आहे. इझिली पावडर होते. एखादा न्यूजपेपरचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. सो तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला अजून काही बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत. सो आता आपण यामध्ये घालणार आहोत
1 चम्मच भरून बेकिंग सोडा. बेकिंग पावडर आपल्याला इकडे घालायचं नाही, बेकिंग सोड्याचाच वापर करायचा आहे. आणि आपल्या घरामध्ये बेकिंग सोडा हा आपण वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजेच बेकिंग सोडा म्हणजे खायचा सोडा हा वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये वापरत असतो. सो इकडे तुम्ही बघू शकता एक छोटा चमचाच आपल्याला घालायचा आहे, जास्त मोठा घालायचा नाही. त्यानंतर इकडे तुम्हाला घालायचं आहे 1 चमचा भरून खडे मीठ. खडे मीठ नसेल साधं मीठ तुम्ही इकडे घालू शकता. आणि आपल्याला हे मिक्स करायचं. आणि सगळ्यात शेवटी जे आहे आपल्याला यामध्ये थोडीशी हळद टाकायचं आहे. हळदीमध्ये जे आहे अगदी अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लामेटरी गुण असतात, तुम्हाला सांगायची गरज नाही. हे पावडर तुम्ही एकदाच बनवून सुद्धा ठेवू शकता. रोज थोडं पावडर आपल्याला सिंकमध्ये टाकायचं आहे, व्यवस्थितरित्या हे मिक्स करायचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, याचा वापर आपल्याला सिंकमध्ये करायचा आहे. किचनचं सिंक नाही तर तुमचं बाकीचेही जे एवढे घरामध्ये सिंक असतील त्यासाठी तुम्ही ह्या पावडरचा वापर करू शकता. यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकून हे गरम पाणी डायरेक्ट तुमच्या सिंकमध्ये सुद्धा ओतू शकता. सो 2 पद्धतीने तुम्ही इकडे याचा वापर करू शकता. सो आपल्याला रोज रात्री झोपण्याच्या आधी हे असं पावडर यामध्ये टाकून ठेवायचं. यानंतर आपल्याला सिंक वापरायचं नाही. डायरेक्टली आपल्याला सकाळी उठून यावरती पाणी टाकायचं. एकदम जर तुम्ही म्हणजे गरम पाणी टाकलं ना तर अतिउत्तम. अशा पद्धतीने पाणी टाकायचे, हळदीचे वगैरे डाग होत नाही. सो या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? पावसाळ्यात तुम्हाला या नक्की उपयोगी येतील. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि लाईक सुद्धा करा. या सगळ्या टिप्स आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.